जगन्नाथ शिंदे लिखित नियती भाग दुसरा. अगदी तारुण्याच्या काठावर प्रताप उभा. वय 15-16. त्यात त्या काळी लग्न लवकर होत. एका मुलीचा सहवास वाढला. तिच्या घरी जाणं येणं. ती तारुण्याच्या काठावर, तो तारुण्याच्या सीमेवर. विभिन्न लिंगी आकर्षण वाढण्याचा काळ. भल्याबुऱ्याची जाण नसते, भविष्याबद्दल विचार नसतो असा काळ. वासना कुठेही नाही, केवळ आकर्षण. भेटावं, बोलावं एवढीच इच्छा. विरह नकोसा वाटणारा, सहवास हवा हवासा वाटणारा तो काळ. प्रताप सुंदर होता. टोकदार नाक, उभा चेहरा, डोक्यावर काळ्याभोर केसांचा गोंडा, डोक्यात तेज, बोलण्यात सरस्वतीच्या वीणेची झंकार. आटोपशीर वागणं, अदबशीर. ती छानच. नाव भारती. गोरी, नाकी डोळी सुंदर. बोलण्यात तासनतास जात. हास्यविनोद, चेष्टा मस्करी. मनात काही नाही, केवळ सहवासाचं आकर्षण. आणि भारतीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. स्थळं यायला लागली. काळजात खड्डा पडला. रुंदावत गेला. भारती दुसऱ्या कोणाची व्हावी ही कल्पनाच कुरतडू लागली. झोप उडाली, जेवणावरची इच्छा उडाली. प्रेमाची कुठलीही सीमारेषा ओलांडलेली नव्हती, साधा स्पर्श केलेला नव्हता. बोलणं लांबून, विनोद थट्टा मस्करी लांबून. पण असं घडलं होतं. शेवटी विचारायचं धाडस केलं. भारती, तू दुसऱ्याशी लग्न करणार? आईवडिलांना विरोध कसा करणार? तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. मला वाटलं होतं. तो अडखळला. संस्कारांनी उंबरठा आडवा केला. अरे बोल ना. भारती, घाई आहे का लग्नाची? माझ्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली. घरच्यांच्या पुढे मी काय बोलणार? प्रतापच्या डोळ्यात पाणी, घशात शब्द अडकलेले. प्रताप, हां, तुला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे? हो. वडिलांशी नको, ते तापट आहेत. आईशी बोल ना. भारती, मला दुसऱ्या कोणाशी लग्न करायची इच्छा नाही आहे. भारती, वेळ करू नकोस. प्रतापने ठरवलं तिच्या आईशी बोलायचं. छाती धडधडत होती. शब्द सापडत नव्हते. भीती होती. प्रतापच्या वडिलांचीही भीती होती. ते तर कडक शिस्तीचे. तरीही धाडस केलं. एकटी घरी असताना गेला. भारतीची आई. शब्द गोठले. पुढचं पाठांतर करून ठेवलेलं वाक्यच विसरलं. पुन्हा भिंतीची कवाडं बंद झाली. भारतीचं लग्न ठरवण्याचं चाललंय. ती बोलली नाही. तसं करू नका. मला ती आवडते, मी तिला आवडतो. प्रताप एवढ्या नाजूक विषयावर धडाधडा बोलला, पण प्रतिसाद नाही. आम्ही लग्न करणार आहोत. शब्द नाही. प्रतापनं उत्तराची अपेक्षा केली. उत्तर आलं नाही. कोणीतरी तिथे आलं. प्रताप बाहेर पडला. रात्र वैरीण झाली. प्रश्नांचे नाग वळवळायला लागले. भारतीला आई काही बोलली असेल का? चिडली असेल का? मारझोड केली असेल का? भारतीच्या वडिलांना काही सांगितलं असेल का? आपल्या आईवडिलांना काही बोलली का? प्रतापच्या वडिलांचं घर पाहुण्यांपैकी. उभ्या गावाची भावकी. भांडणं होणार, लाठ्या कुऱ्हाडी निघणार. परवानगी मिळू शकते. पुढे लग्नही लावून देतील कदाचित. पण नाही म्हटले तर? कोवळं वय, शिक्षण चालू. गुंता प्रश्नांचा. उभी रात्र सोडवण्यात गेली. प्रताप घरात शिरला. आई बोलत नव्हती. सर्वांगावर काटा उभा राहिला. आई, भारतीची आई येऊन गेली.
प्रतापचं काळीज धडधडायला लागलं. अरे आपण गरीब, तुझा बाप मोलमजुरी करतो, मी शेतमजूर, कशी देतीन आपल्या घरात? नाच सोडून दे पोरा. राधा आईच्या डोळ्यांना धारा लागल्या. आई मी नाही भेटणार, आपली परिस्थिती गरीब आहे ना. मी स्वतःच्या पायावर उभा राहीन तेव्हाच लग्न करीन. परिस्थितीने फार मोठी जखम केली, आयुष्यभर भळभळणारी, वेदना देणारी, तरीही खूप काही शिकवणारी. मुलाला मुलगी दिली आहे परिस्थिती बघून, प्रेम वगैरे सगळं खोटं. त्या रात्री झोप वैरीण झाली. प्रतापलाच विचारायला लागली की का द्यावी त्यांनी मुलगी? पाटील घराण्यातली मुलगी, ती येरा गाबाळ्याला देतात का? त्यांची शेतीवाडी किती माहिती आहे ना, मान सन्मान किती माहिती आहे तुला. तुला मुलगी देऊन मान सन्मानाला तिलांजली देणार का ते? गाव काय म्हणेल? आहे काय तुझ्याकडे रूप, त्याला काय चाटायचं आहे? सुंदर दिसतोस म्हणून 1 किलो तांदूळ फुकट नाही देणार कोणी. अभिनय चांगला करतोस, किंमत किती त्याची? भाषणं करतोस, कुठलं इनाम मिळालं आहे? पुस्तकं वाचतोस, किती पैसे पाहिले, किती पैसे मोजले? लग्न करून पुढे काय कमावतायस? नोकरी करतोयस? बाप काय करतो? शेतमजुरी, आई शेतमजुरी. मुलीला शेतमजूर म्हणून कामाला लावणार का? वर्तमानात काय, भविष्याचं काय? निर्णय झाला, पायावर उभं राहायचं, घर उभं करायचं, आई वडिलांच्या कष्टाला विराम द्यायचा, भावा बहिणींना सुखाचे दिवस आणायचे. मग काय, या सगळ्यासाठी कष्ट कष्ट आणि कष्ट. भारतीचं लग्न ठरलं, कानावर आलं, वेदना झाल्या, गिळल्या, मनातल्या जिद्दीला आधी घट्ट केलं. लग्न झालं, गाठभेट नाही. तिच्या आईवडिलांनी तिच्या भविष्याचा विचार केला. प्रतापला आड यायचंच नव्हतं. ती सुखी राहावी, आनंदी राहावी. कधीतरी निवांत क्षणी भारती समोर उभी राहायची. गोऱ्या गालावर काळी केसांची बट नाचायची. डोळे शब्दाविना बोलायचे. शब्दाला ठेचाळत बोलायची, शब्दाविना. पण आठवणी आता पुसायला हव्या होत्या. आठवणी पुसता येतात. पहिल्या प्रेमातली ओढ कमी होते, पण पर्याय नव्हता. अभ्यास, खूप अभ्यास, मन लावून अभ्यास, ग्रंथ पुस्तकं यांची अध्ययनं. तूर्त हेच काम, केवळ अभ्यास. लग्नाचा विषयच सोडला होता. त्यावेळचा काळच वेगळा. 15व्या-16व्या वर्षी लग्न, संसार, शेती, नाहीतर मग पुण्या मुंबईची वाट. उभ्या भागात एवढ्या 17-18 वर्षांची मुलं मुली लग्नाची राहतात का? काळ वेगळा. स्थळ येत होती, प्रताप नाकारत होता. दारात माणूस उभा. या ना. बसायला दिलं. वडील कामाला गेलेत, येतो संध्याकाळी. तो माणूस निघून गेला. माणूस मोठा वाटत होता. करवतकाठी धोतर होतं, 3 बटनाच्या शर्टावर कोट होता, डोक्यावर काळी टोपी होती, हातात घड्याळ होतं, 5ही बोटात सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. संध्याकाळी तो आला. या ना या. बाबांनी घोंगडं टाकलं, हात जोडले. एवढा मोठा माणूस आला होता. बाबा उभे. त्या माणसाच्या मोठेपणाखाली बाबा दुमडून गेले होते. चहा घेऊन प्रतापचा लहान भाऊ आला. अरे कशाला ठेवला चहा? आम्ही बाहेर चहा घेत नसतो. पण औषध पिल्यासारखा त्यांनी चहा पिला. अहो बसा की. बाबाच आकसून बसले. मुद्द्याचं बोलतो. आम्हाला मुलगा नाही, एकुलती एक मुलगी, भागीरथी नाव आहे, 7वीपर्यंत शिकली. तुमचा मुलगा बघून होतो म्हणून आलो. बाबा काय बोलणार? त्यांची पायरी त्यांना माहिती होती. प्रतापच बोलला. 4-6 वर्ष मी लग्न करणार नाही आहे. कारण? नाही करणार म्हणजे? अरे 60-70 एकर जमीन आहे, 2 जोड्या बैल आहेत, काय कमी पडू देणार नाही. पण मला अजून शिकायचं आहे. मग विरोध कोण करतंय? वा की बॅरिस्टर व्हा, गोकुळात काय कमी पडणार नाही. नाही तसं नाही होणार.
कसं होणार ते तर सांग. जमीन जुमला घर या सगळ्याची किंमत होईल ना, त्याच्या हजारपट किंमत आहे माझ्या इस्टेटीची. तुझ्या सकट सगळ्या भावंडांचं नशीब उजळल. तुम्ही लग्नाची बोलणी करायला आलाय का सौदा करायला? प्रताप, बाबा कडाडले. एवढ्या मोठ्या माणसाचा अपमान करणं बरं नव्हतं. उठा उठा मिस्टर, तुम्ही उठा. हे बघा, हा रस्ता पुन्हा फिरकूसुद्धा नका. बघून घेईल. तो माणूस पकपक करत निघून गेला, पण बाबांनी प्रतापला धारेवर धरला. अरे काय केलं तू? केवढा मोठा माणूस आडवा आला तर? आपण गरीब माणसं आहे. हां, आणि कोण आणणार आहेस रे तू? कोणतला राजा तुझी वाट बघतोय? लगीन झालं असतं तर एवढ्या दिवसाचं कष्ट तरी फेटलं असतं. अहो, त्याचं लग्न आहे, त्याच्या पसंतीशिवाय लगीन करणार का? हा, त्याची पसंती. तो म्हणाल राजकन्या भेट आणशीन का? पोरीचं लग्न होंड्यावरनं मोडतंय. घरात तेल असलं तर तिखट नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या पोरी, पण त्यांची काय हाऊस मौज नाही. तुम्ही प्रतापच्या जीवावर दिवाळी करायला निघाला का? पण त्याचं काय? त्याच्या आवडीनिवडीचं काय? त्या दोघांचीच जुंपली. प्रताप एकही शब्द बोलला नाही. तो घरातनं बाहेर पडला. बोर्डाची परीक्षा आली. शिक्षणाची संधी संपली. मोठा भाऊ नोकरीसाठी परगावी, 2 नंबरचा भाऊ ठाण्यात नोकरीसाठी. प्रतापच्याही आयुष्यात नोकरी. परीक्षा होताच दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंबई गाठली. प्रश्न अनेक होते. राहणार कुठे? नोकरी कुठली मिळणार? आपलं भागवून 5-10 रुपये तरी घरी गावी पाठवता येतील का? प्रताप मुंबईत आला. एका मित्राकडे उतरला. ते एका कंपनीचं ऑफिस. रात्री ऑफिस बंद झालं की शिपाई ऑफिस उघडून जागा देई. त्याचं नाव बाबू. बाबू कोकणातला, गोड. बहुतेक तो हाफपॅन्टमध्येच असायचा. प्रतापचा मित्र राघू. त्याच्याशी कशी ओळख झाली देव जाणे, पण निवाऱ्याची सोय झाली. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत त्या ठिकाणी राहता येईल. ऑफिस मालकापासून चोरून राहणं. बाबू राघू आपापल्या कामावर जात. प्रताप कुठे जाणार? आता नोकरीची आवश्यकता होती. जेवायची सोय झाली होती. महिना 15 रुपये खानावळ. सकाळच्या चहा नाश्त्याचा प्रश्न होता. प्रताप दिवसभर फिरायचा. दिसलं दुकान की विचारायचं, कामाला ठेवता का मला? हे ऐकूनसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष. तसंच उभं राहायचं, नाही तर पुढच्या दुकानात. कुणीतरी बोलायचे कष्ट घे की आमच्याकडे माणसं आहेत. 8 दिवसांची पायपीट. चालून चालून पायाला गोळे येत. त्यात चहा नाही, नाश्ता नाही. गावी सकाळी नेहारी करायची सवय. दुपारी 1-2ला खानावळी जेवण मिळे, त्यातही पायपीट. मनात येई कुठेतरी पाय लांब करावेत, पायांना विश्रांती द्यावी. पण कुठे? सगळीकडे माणसांची गर्दी, फुटपाथसुद्धा ओसंडून वाहणारे. प्रताप असाच चालत चालत कुलाब्याकडे गेला. बोर्ड दिसला, मिलिटरी भरती. आत गेला. उंचीबरोबर, वजनात बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी 1 रुपयाची 6 केळी घेतली. ती खाल्ली. भरतीला गेला. वजन कमी. असं 4 दिवस झालं. शेवटी तो अधिकारी म्हणाला, पुन्हा येऊ नका. खानावळीत एक म्हातारा जेवणासाठी येई. प्रतापनी त्याला गाठला. बाबा, काय करता तुम्ही? अरे मी हातगाडी ओढतो. मी येऊ तुमच्याबरोबर? अरे सोपं नाही बाळा, पाय सांभाळायला लागतोय. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याखाली सापडायची शक्यता असती. परत वाढताना खांदा येतोय भरून, पेटरे भरत्यात. करीन की मी. नाजूक आहे पोरा तू. पोर नाजूक नव्हतं. त्याला सकाळी सकाळी आग लागत होती. महिना भरला की खानावळीचे पैसे द्यायला लागणार होते. मी येतोच, प्रतापनं हट्ट धरला. काथ्या बाजारात हातगाडी ओढायला लागला. कधी कधी ते ग्रहस्थ ओढत. प्रताप मागून ढकलत असे. कधी प्रताप ओढे. प्रतापच्या खांद्याची चमडी 2 दिवसात निघाली. त्यात पायात चप्पल नाही. चटके बसत, घामाच्या धारा लागत, पण पर्याय नव्हता. रात्री सर्वांग ठणकत असे. अंगावर एकच ड्रेस, पायजमा, शर्ट. रात्री तो धुवायचा, सकाळी घालायचा. इस्त्री नाही. हातगाडीवाल्याला दया आली. तो एका दुकानासमोर उभा राहिला. शेठ, या पोराला काम बघा. गावाकडनं आलाय, शिकलाय बी.
हातगाडीत यो ओढतोय, माझ्या डोळ्यात पाणी येते. ए बाबा, काय काम करू शकशील? काय तुम्ही सांगाल ते. इथं साफसफाई करायला लागल, फडका मारायला लागल, काला करायला लागल. काला करणं म्हणजे काय करायचं हे प्रतापला कळलं नाही, पण तो तयार झाला. पगार 40 रुपये देईल महिन्याला. चालेल ना. पर्याय नव्हता. कोण दुसरी नोकरी देईल याची शाश्वती नव्हती. खानावळीचे पैसे द्यायला लागणार होते. 5 रुपये तरी घरी पाठवायला लागणार होते. प्रताप कामाला लागला. साफसफाई केली, फडका मारला. फडका कधीच मारला नव्हता. शेणामातीचं घर केरसुणीनं लोटलं, कचरा शेणकीवर टाकला की झालं. इथे गुळगुळीत फरशी पुसून घ्यायला लागत होती. काला करताना काला म्हणजे काय तो अर्थ कळला. केमिकल पावडर, त्यात युरियासारखी पावडर मिक्स करायची. त्या वासाने नको नको व्हायचं. छोटीशी खोली, चारी बाजूनी बंद, घामाचे लोट, शर्ट पायजाम्यावरती पावडर उडे, हात तोंडावर पिठासारखी बसे, गुदमरल्यासारखं होत असे. आईची आठवण येई. सकाळी सकाळी अंगणात चिपेवर आंघोळ. आई बादली आणून देई, चोळून चोळून आंघोळ घाली. साबण नशिबी नव्हता, लावणार कुठून? पण नव्हता तोच बरा. आईचा स्पर्श सर्वांगाला होई, ती पदरानं अंग पुसून काढे. डोळे डबडबून येत. अलीकडे आईची खूपच आठवण येई. अश्रू कोणासमोर पुसता येत नव्हते, कारण अश्रू गाळावेत अशी जागाच नव्हती. ती मुंबई, प्रत्येक माणूस धावत असे पोटासाठी. आपल्या कुटुंबासाठी सारी माणसं येत. माणसं जिवंत, पण भावना नाही. माया, ममता, प्रेम, वात्सल्य, स्नेह नाही, फक्त यंत्र. दिवसभरात घामानं कपडे चिंब भिजत, त्यावर काल्याचा थर बसे, वास येई. रात्री तेच धुवायचे, सकाळी तेच घालायचे. ओले तर ओले, अंगावर वाळणार. जेवणाचा महिना झाला, पण पगाराचा महिना भरला नव्हता. कामावर जाऊन केवळ 16 दिवस झाले होते. ए बाबा, तुझे पैसे? खानावळवाल्या बाईने विचारलं. पगार नाही झाला. आता पगाराचा आणि पैशाचा काय संबंध आहे? इथं महिनाभर गिळलं की टाक पैसे. प्रताप गप्प. अरे नवऱ्याचं दुकान नाही माझ्या, माल सामानाला पैका मोजायला लागतोय. काय बोलणार प्रताप? अरे गप्पाल्या, गाटा गाटा गिळलं, पैशाचं काय? आजवर गिन्नी कुणी बुडवली नाही. इजार फेडून गेला. पगार झाला की देईन सगळे. चल उठ उठ, पैका आणता गिळ. भरल्या ताटावरनं प्रताप उठला. बाहेर पडताना डोळ्याचे बांध फुटले होते. आई म्हणून हंबरडा फोडावा असं वाटलं. रात्री पाणी पिऊन झोपला. रात्रभर झोप नाही आली. वाटे घरी जावं, आईच्या कुशीत शिरावं, धाय मोकलून रडावं. आई, आई खरंच देवाचं रूप. देवाला सगळ्यांची काळजी घेण्या इतपत वेळ नाही, शक्यच नाही, म्हणून देवानीच आई निर्माण केली. आनंद व्यक्त करायचा आईसमोर, दुःखाचे अश्रू पुसावेत आईने. आई या शब्दातच मोठी किमया. असे उपवास त्यांनी यापूर्वी कित्येकदा काढले होते, पण त्यावेळेला बरोबर आई होती. उपाशी पोटीसुद्धा आईच्या कुशीत किती शांत झोप लागायची. खरंच आई सोबत हवी होती. सकाळी तो कामावर गेला. दुपारचा डबा नव्हता. दुपारी काही खायला मिळेल याची शक्यता नव्हती, कारण खिशात 4 आणेसुद्धा नव्हते. कामाला लागला, पण काम उरकत नव्हतं. कमालीचा थकवा जाणवत होता. झोप नव्हती, पोट रिकामं होतं. संध्याकाळी सुट्टी ओढता होता. तो धीर करून मालकाला म्हणाला, मालक, मला उचल हवी होती. महिना भरल्याशिवाय पगार नाही दिला जात. त्याने गुटकी गिळली. चेहरा केविलवाणा झाला होता. शेटावर रात्रीपासनं माझं खानावळीतलं जेवण बंद झालंय. काय सांगतो? डोळ्यातल्या अश्रू गालावर आले. हे 10 रुपये घे, बाकी महिना अखेर. ते 10 रुपये घेऊन खानावळीत गेला. हे 10 घ्या, राहिलेले पगार होईल तेव्हा देईन. मी अर्ध जेवण खायला घालत होते का तुला? पगार झाला की देतो ना. असं नाही झालं तिथं. हे 10 ठेवा, मी दुसरीकडे आणखीन काम करतो. इथं करशील का काम? हो करीन. हे बघ, पहाटे 5ला पाणी येतं. पाणी भरायचं, मग भाकरी भाजू लागायचं, दळणं टाकायची. ते काम सुटलं का इथं यायचं, स्वयंपाकाला मदत करायची. फुकट नाही.
10च दे खानावळ, 5 रुपये कमी. प्रतापने होकार दिला. मग पहाटे 4 वाजता उठायचं, आंघोळ उरकायची, तिथून चालत चालत खानावळीत जायचं. 5 किलोमीटरचं अंतर धावावंच लागे. मग पाणी, शेगडी पेटवणं, स्टोवमध्ये रॉकेल भरणं, स्टोव पेटवणं. मग ती खानावळवाली बाई भाकरी द्यायची, शेगडीवर भाजी. मग इतरांचे डबे भरणं, दळण टाकणं, झाडलोट. कामाची वेळ होतीये म्हणतात स्वतःचा डबा घ्यायचा, पळत सुटायचं. पोटात अन्नाचा कण नाही. स्वयंपाक करताना मोठी तारांबळ व्हायची. खानावळवाली 2-3दा चहा प्यायची. वाटत होतं आपल्यालाही म्हणावं चहा पी. स्टोवर कालवण कडू लागलं की तोंडाला पाणी सुटे. खरपूस भाकरीकडं पाहिलं की भूक आधाशी होई. संध्याकाळी पुन्हा तेच. रात्री 10च्या दरम्यान सुट्टी, मग धावत सुटायचं. जीव आंबलेला, अंग थकलेलं, पण सांगायचं कोणाला? आई गावाकडे. एकच आनंद मोठा होता, 5 रुपयांनी खानावळ कमी झाली होती. महिना भरला. प्रताप, जी शेठ. अरे बाबा तुझा पगार घे. प्रतापनी पगार घेतला. नोटा मोजल्या. त्या हव्याच होत्या. 10 रुपये ॲडव्हान्स घेतला होता, बाकी 30 रुपये. मोजले तर 60 रुपये होते. 10-10च्या 6 नोटा. शेठ, पैसे जास्त आल्यात, ठेवून दे. नाही हो, पगार 40 ठरला होता. बाकीचे तुझ्या इमानदारीचे. असं काय केलं आहे मी? अरे मी मुद्दाम नोटांचं पुडकं या इथं टाकून दिलं होतं, पण 2 दिवस ते तसंच होतं. प्रामाणिकतेच्या परीक्षेत तो पास झाला. आतापासनं तुझा पगार 70 रुपये. प्रामाणिकपणाला किंमत असते, ती मिळते, पण ती किंमत करणाराही मिळायला लागतो. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. आज या कादंबरीचा दुसरा भाग आपण ऐकलात. हा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. हा भाग लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा कादंबरी आनंदाचा अत्युच्च ठेवा. भेटूयात उद्या नियती कादंबरीच्या 3ऱ्या भागासह. नमस्कार.